दीपालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि एक वाढवणीचे पदार्थ पण करायला सुरुवात केलेली आहे। तर आज आपण करणार आहे उपवासाला सांगणारी साबुदाणा आणि बटाटा चकली। तर चला करूया। तर सर्वप्रथम आपण साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। आदल्या रात्रीच आपण भिजायला घातलेला होता साबुदाणा। आता उकडलेले बटाटे पण घ्यायचे आहे आपल्याला। तर आपण अर्धा किलो साबुदाणा असेल तर त्याच्या दुप्पट म्हणजे 1 किलो बटाटे घ्यायचे आहे। तर आपण साबुदाण्यामध्ये आता थोडं म्हणजे पाणी घालून, गरम पाणी घालून थोडं गॅसवर शिजवून घेऊया। आता त्यामध्ये थोडं सेंधव मीठ आणि तिखट घातलेलं आहे। आता आपण छान परतून घेऊया याला। तुम्हाला कमी वाटत असेल गरम म्हणजे पाणी थोडं, तर आणखी तुम्ही घालू शकता। थोडं गरम पाणीच घालायचं आहे, पण थंड पाणी घालू नका। आणि आपण छान याला आता एक वाफ काढून घेऊया। नंतर प्लेट झाकून ठेवू आणि 5 मिनिटे याला शिजून घेऊ द्या। आता बघू शकता आपलं छान शिजून झालेलं आहे आणि छान म्हणजे मिश्रण आपलं झालेलं आहे। एकदम कडक पण नको मिश्रण। आता आपण बटाटा, किसलेला बटाटा घालूया याच्यामध्ये। आणि मिश्रण छान एकजीव करून घेऊया। आता आपण छान याचा गोळा करून चकलीच्या सोऱ्यामध्ये घालून घेऊया। अशा प्रकारे आपण हे चकली पाडून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला चकली पाडून घ्यायची आहे। आणि मिश्रण थोडं सैलसरच हवं आहे, कारण की कडक असेल मिश्रण तर मग ते पिडायला खूप जोर द्यावा लागतो। त्यामुळे मिश्रण मी थोडं सैलच ठेवलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहे। आणि असंही नाही की चकली पूर्णपणे गोलच झाली पाहिजे, कारण की साबुदाणा बटाट्याची चकली आहे। त्याच्यामुळे जर आपण एकदम त्याला असं थोडंसं तर तुटणारच आहे ती चकली। आणि अशी चकली तुटली तरच ती छान फुलते। आणि एकदम आपण जर छानपैकी आकार दिल्याने चकलीला, तर ते बरोबर तळल्या पण जात नाही आणि खुसखुशीत पण होत नाही। त्यामुळे असं परफेक्ट म्हणजे आकार झालाच पाहिजे चकलीचा, असं काही नाही। आता आपल्या चकल्या वाळवून 2 दिवस झालेल्या आहे कडक उन्हामध्ये। आता बघू शकता तुम्ही, आता मी तळून घेत आहे तर खूप छान फुलल्या आहे चकली आणि खूप मस्त कुरकुरीत पण झालेल्या आहे। कुठे तुम्हाला असा कडकपणा जाणवणार नाही खाताना। खूप छान खुसखुशीत आणि मस्त लागते ही चकली। तर नक्की बनवून बघा एकदा आणि रेसिपी आवडल्यास मला कळवा कशी झाली ती। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया नंतर नेक्स्ट एपिसोडमध्ये। बाय।